आजच्या व्हिडिओमध्ये हा मेकअप लुक कसा क्रिएट करायचा, कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी प्रोडक्टमध्ये असा छान फ्लॉलेस बेस कसा क्रिएट करायचा हे आपण पाहणार आहोत. येत्या वटपौर्णिमेला जर तुम्ही तयार होणार असाल तर या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. अगदी बिगिनरसाठी सुद्धा समजेल असा मेकअप लुक मी एक्सप्लेन केलेला आहे आणि स्टेप बाय स्टेप आपण केलेला आहे. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता आपण स्टार्ट करूया आजच्या ट्युटोरियलला. लेट्स गेट स्टार्टेड. तर मेकअपला सुरुवात करण्याआधी थोडंसं आपण झूम करूयात. सर्वात आधी आपण करणार आहोत स्किन प्रिपरेशन. स्किन प्रिपरेशनमध्ये सर्वात आधी आपण लावणार आहोत मॉइश्चरायझर. तर आज मी जे मॉइश्चरायझर यूज करणार आहे ते आहे हे एम्ब्रोलिसचं. जेवढे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असतील, आत्ता हे व्हिडिओ बघत असतील, त्यांना माहिती आहे की मेकअप आर्टिस्ट लोकांची मोस्ट फेवरेट मॉइश्चरायझिंग प्रायमिंग क्रीम कोणती असेल तर ही एम्ब्रोलिसिसची आहे. याच्यामध्ये तुम्ही मॉइश्चराईज पण करू शकता, प्राईम पण करू शकता आणि स्किन याने खूप जास्त सुंदर हायड्रेटेड पण होते आणि मेकअपसाठी खूप चांगल्या प्रकारे तयार होते. एम्ब्रोलिसची क्रीम वापरतानाचा एक तुम्हाला टिप देते. पूर्ण स्किनमध्ये ते मुरेपर्यंत तुम्हाला चोळायचं नाही आहे. अप्लाय करायचं आणि होल्ड करायचं. चांगले 2 ते 3 मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही नोटीस कराल की जी काही क्रीम तुम्ही लावली आहे, जे काही मॉइश्चरायझर तुम्ही लावले ते पूर्ण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं, पूर्ण स्किनमध्ये मुरतं आणि मग त्याच्यानंतर फक्त हलकासा हात फिरवला तरीही तुमचं मॉइश्चरायझर ब्लेंड होण्याचं काम आरामात होऊन जातं. मेकअपमध्ये ओव्हर ब्लेंडिंग, ओव्हर मॉइश्चरायझिंगसुद्धा घातक असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही खूप जोराजोरात मॉइश्चरायझर चोळता तेव्हा काय होतं, हाताची हीट जनरेट होते, स्किन तुमची हीट होते आणि मग ते जे मॉइश्चरायझर आहे, हायड्रेटिंग मॉइश्चरायझर आहे, त्याच्यामध्ये जो ऑइल कंटेंट आहे तो जास्ती ॲक्टिवेट होतो आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जास्त ऑइल दिसायला लागतं, जे मेकअपला स्लिपरी बनवतं. त्यामुळे करायचं काय, मॉइश्चरायझर लावायचं, मुरू द्यायचं, स्किनला जेवढं ते प्यायचं तेवढं पिऊ द्यायचं आणि मग त्याच्यानंतर फक्त हलक्या हाताने तुम्ही असं फिरवलं तरीही मॉइश्चरायझर व्यवस्थित छान ब्लेंड होतं. अशा प्रकारे. हा असा पोस्चर आहे ना, मला थोडासा वियर्डच वाटला. आता थोडं कसं कम्फर्टेबल वाटतं. डॉमिनेटिंग हात माझा पडला असतं. डॉमिनेटिंग हात माझा हा आहे, त्यामुळे असं बसलं की मला अवघडल्यासारखंच फील येतो. तर मी 1 मिनटं थोडंसं हे चेंज करूयात आपण आणि स्टार्ट करूयात. मी ज्या आत्ता लेन्स वेअर केलेल्या आहेत त्या आहेत ह्या ॲक्वाच्या हॅपी हेझल म्हणून शेड आहे. मला हा ना खूपच सुंदर, म्हणजे खूप सिमिलर आहे माझ्या डोळ्यांसारखा, पण तो लावल्यानंतर थोडंसं जो आपला आयबॉल आहे ना तो थोडा मोठा आणि टपोरा दिसतो, म्हणून मी माझ्याच डोळ्यांच्या रंगाच्या बट लेन्स यूज करायला प्रेफर करते जेव्हा मला हेवी लुक करायचा असतो किंवा तो दाखवायचा असतो. प्रायमरसाठी मी यूज करते हे PSCचं प्रायमर. हे थोडंसं बोटावरती घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. याला आपल्याला थोडंसं रब करून ॲक्टिवेट करायचं आहे आणि तिथे तिथेच लावायचं जिथे जिथे आपल्याला घाम येतो. लावताना क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज व्यवस्थित लावायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित पोर्समध्ये सेट होईल. जे काही हाताला प्रॉडक्ट उरेल तेच वरती आणि हनुवटीवरती. पोर प्रायमर फ्लॉलेस फिनिश प्रायमर जे आहे PSCचं, ते ना स्मूथनेस तुम्हाला एकदम स्किन स्मूथ करायचं काम करतं. त्याच्यानंतर स्किनला प्रिपरेशन करायचं काम करतं आणि विजिबल पोर्स जे आहेत त्यांना टार्गेट करून त्याला सॉफ्ट आणि इवन फिनिश देण्याचं काम हे प्रायमर. तर आपण करणार आहोत कन्सिलिंग. माझ्या चेहऱ्यावरती जे काही पिगमेंटेशन दिसते, म्हणजे अराउंड द माउथ आहे, डोळ्याच्या भोवती थोडंसं आपण म्हणूयात डार्क सर्कल्स आहेत, त्यांना आता हाईड करायचं आपल्याला. याला म्हणतात कन्सील करणं. त्यासाठी मी यूज करते आहे हुडा ब्युटीचं कन्सिलर. या कन्सिलरचा शेड आहे कँडिड जिंजर.
लिक्विड कन्सिलर आहे, खूप छान कव्हरेज पण देतं, पिगमेंटेशन पण खूप हाईड करतं, सेट व्हायला ब्लेंड व्हायला अजिबात त्रास देत नाही. त्यामुळे माझं गेल्या वर्षभरातलं सगळ्यात आवडतं कन्सिलर जर कुठलं असेल तर हे हुडा ब्युटीचं कन्सिलर. आता हे कन्सिलर मी कुठे कुठे लावलं तर जिथे जिथे मला असं वाटतंय थोडंसं पिगमेंटेशन आहे किंवा डार्क पॅच आहे तिथे तिथे मी ते लावून घेतलं. आणि आता आपल्याला याला करायचं आहे ब्लेंड करण्यासाठी मी हा ब्लेंडिंग ब्रश यूज करते. हा जो ब्रश आहे तो आहे ब्युटिलिशियसचा BHF03 आणि ब्लेंडिंगचं सुरुवात आपण करणार आहोत इकडनं. अगदी हलके हलके हातानं डॅब डॅब मोशनमध्ये तुम्हाला ब्लेंड करायचं आहे. प्रोडक्ट इकडे तिकडे ड्रॅग न करता असं डॅब 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 करत ब्लेंड करायचं. डोळ्यांच्या खालचं ब्लेंडिंग सगळ्यात शेवटी करणार होतो आपण, कारण कलर 1-2 मिनटं ड्राय झाल्यानंतर त्याचं कव्हरेज अजून छान वाढतं. कन्सिलर आपलं व्यवस्थित छान ब्लेंड करून झालं आहे. आता आपण फाउंडेशन लावणार आहोत का तर नाही, मी फाउंडेशन स्किप करते. मी आजकाल मोस्टली फाउंडेशन वापरत नाही. आता फाउंडेशन मी का वापरत नाही याच्यात जस्ट आधी मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला या सगळ्याची कारणं सांगितलेली आहेत. जर तुम्हाला ते पाहायचं असेल की मी फाउंडेशन वापरणं का बंद केलं तर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच पहा. मी इथे आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, त्यामुळे हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही तो पाहू शकता. तर मी फाउंडेशनऐवजी आत्ता वापरणार आहे हे स्किन टिंट आहे. हे आहे स्मॅशबॉक्सचं हॅलो ग्लो हेल्दी ग्लो ऑल इन वन टिंटेड मॉइश्चरायझर आहे. म्हणजे हे अजून माझ्या स्किनला मॉइश्चराइज्ड पण बनवतं आणि फाउंडेशनच्या ऐवजीचा हा खूप सुंदर पर्याय आहे. जसं तुम्हाला दिसत असेल हे खूप लिक्विडी असतं, स्किनवरती खूप पातळ लेअर लागतो आणि त्यामुळे फाउंडेशनपेक्षा मला आजकाल हे वापरायला जास्ती आवडतं. हे सुद्धा मी सेम ब्रशनंच यूज करणार आहे, लावणार आहे. फक्त थोडासा पहिला ब्रश बफ करून घेतला आणि खरं सांगू का, हे जे टिंटेड सिरम आहे ना ते मला स्पेशली का आवडतं. तुम्ही जर बघत असाल आत्ता ना माझ्या चेहऱ्यावरती विदाऊट हायलायटर किंवा विदाऊट इल्युमिनेटर एक छान असा ना ग्लो आला आहे, म्हणजे सिरम लावल्यासारखा असं वाटतं आहे. मी फाउंडेशनमध्ये सिरम मिक्स करूनच जणू काही माझ्या चेहऱ्यावरती लावले आणि त्याच्यामुळे एक छान हेल्दी ग्लो रिफ्लेक्ट होतो आणि हा जो ग्लो दिसतोय ना तो थ्रू आउट द मेकअप दिसतो. त्यामुळे मला हे फिनिशिंग खूप जास्ती आवडतं आणि हे अजून एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे मी फाउंडेशन स्किप करून याच्यावरती स्विच झाले. आता यानंतर आपण करणार आहोत फेस कॉन्टोर. यासाठी मी एल्फ कॉस्मेटिकचं हेलो ग्लो म्हणून आहे ते यूज करणार आहे आणि याचा जो शेड आहे तो आहे मीडियम टॅन. ब्लेंड करताना मी संपूर्ण जे ब्लेंडिंग आहे ते आउटर दिशेने केले आहे, म्हणजेच बाहेरच्या बाजूला मी त्याला ब्लेंड करत गेली आहे. जसं की कपाळाचं तुम्ही बघताय मी हेअर लाईनकडे ब्लेंड करते आहे. त्याच्यानंतर जॉ लाईन जे आहे जॉ लाईनचं किंवा गालाच्या खाली जे कॉन्टोर मी लावलेलं आहे त्याला ब्लेंड करताना मी आउटर म्हणजे गळ्याच्या बाजूला ब्लेंड करते आहे. डोळ्यांच्या आउटर कॉर्नरला सुद्धा जे आपण लावलं होतं त्यालासुद्धा ब्लेंड करताना मी अगेन आउटर साईडला डोळ्याच्या बाहेरच्या बाजूला आणि केसांकडे असं ब्लेंड करते. आता हे जे नाकाचं ब्लेंडिंग आहे हे फक्त तुम्हाला जागच्या जागी करायचं आहे.
हे जे ब्लेंडिंग आहे याला वरच्या दिशेने हो, त्रिकोडचं हे लॉंग लास्टिंग मूज ब्लशर आहे. हे असं याचा साधारण शेड आहे आणि याला तुम्ही ब्लेंड केलं की अगदी असं मूजसारखं याचं टेक्स्चर बनतं किंवा पावडरी ज्याला म्हणता येईल असं ते बनतं. त्याला थोडंसं मी चांगलं ब्लेंड हातावरतीच करून घेतलं आहे बोटानं. त्यानंतर आपण एक फ्लफी ब्रश घेणार आहे आणि मग अप्लाय करणार आहोत आपला ब्लश. आता यानंतर आपण करणार आहोत हायलाईट करण्यासाठी मी जे नेक्स्ट कन्सिलर यूज करणार आहे ते सुद्धा आहे हुडा ब्युटीचं. या कन्सिलरचा शेड आहे शुगर बिस्किट. हा माझ्या स्किन टोनपेक्षा अगदी स्लाइटली लाईट आहे, त्यामुळे अगदी नॅचरल लिफ्टिंग मला क्रिएट करता येतं. आता या सगळ्या मेकअपला ना आपल्याला छान सेट करून घ्यायचं आहे, म्हणजे सेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी जर थोडेफार क्रीज वगैरे आले असतील डोळ्यांखाली ते सर्वात आधी काढायचं आणि मग त्याच्यानंतर पावडरनं सेट करायचं. त्यासाठी मी हा असा पावडर पिझ्झा पफ यूज करते. पावडर मी जी यूज करते ती आहे हुडा ब्युटीची. पावडर घेतली, याला छान स्मूथ केलं किंवा इमल्सिफाय केलं आणि सुरुवात केली मी डोळ्यांच्या खालनं. फोन वाजला, मला वाटलं फोन आला की काय. बापरे, ओठ कसले दिसत आहे. आता पावडरने आपला सगळा मेकअप सील करून झाला. ठीक आहे. यानंतर वाटलं तर तुम्हाला ना कॉन्टोर पावडर ब्लश पण करता येतं. म्हणजे जर तुम्हाला थोडंसं एन्हान्स करायचं असेल कॉन्टोरिंग किंवा ब्लश ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही ते करू शकता. बट ते अगदी ऑप्शनल आहे, म्हणजे करायलाच पाहिजे असं काही नाही. तर मला असं वाटतं मी कॉन्टोर करण्यापेक्षा थोडासा ब्लश ॲड करते. पावडर ब्लश मी यूज करते आहे. आणि हे जे काही पावडर प्रोडक्ट तुम्ही यूज करता ना, पावडर ब्लश झालं, पावडर कॉन्टोर झालं, हे तिथे तिथे लावायचं असतं जिथे जिथे तुम्ही क्रीम प्रोडक्ट लावलेलं आहे. ओठ खूपच वेगळंच दिसायला लागलं नाही आज. आज आपण पहिले लिपस्टिक अप्लाय करूयात का आणि मग आय मेकअप करूयात. हे साऊंड्स गुड. सॉरी, लिप बाम पहिले क्लिअर करायला लागेल. टिश्यू पेपर घेतला आहे आणि आपण ओठांना जे लिप बाम लावलं होतं ना ते फक्त काढते, कारण लिप बाम जर जास्त असेल तर लिपस्टिक व्यवस्थित बसत नाही. जे मी लिप लायनर यूज करते आहे ते आहे मार्सचं आणि याची जी शेड आहे ती आहे 01 एक्झॉटिक ब्राऊन. आणि जी लिपस्टिक आपण यूज करणार आहोत ती आहे ही शॉपरेलची सिल्की मॅट म्हणून याच्यावरती ब्लिस 13 असा नंबर आहे, तो आपण यूज करणार आहे. अगदी हलका. मी ही लिपस्टिक लावली आहे तर खरी, बट मला असं वाटतंय मला ती चेंज करायची इच्छा होऊ शकते. तोपर्यंत आपण आय मेकअप तर करून घेऊयात, मग नंतर सगळ्यात शेवटी ठरवूयात आपण काय करायचं आहे आपल्याला. मला गोष्टी का भेटत नाहीत बरं. मी खूप प्रयत्न करते सगळं
ऑर्गनाईज राहण्याचा पण होतच नाही. बाय द वे, मी ना माझ्या आणि माझ्या व्लॉगिंग चॅनल आमच्या चौघांचा आहे, माझ्या पूर्ण फॅमिलीचा, म्हणजे मी आणि माझी 3 मुलं त्यांचा. त्याच्यावरती ना एक आम्ही चॅलेंज केलं होतं, ज्याच्यामध्ये माझ्या ट्विन्सनं माझा मेकअप केला. धमाल आली होती आणि मला चिडचिड पण खूप भयानक होत होती. तर तो जो व्हिडिओ आहे ना, जेव्हा हा व्हिडिओ पोस्ट होईल त्याच दिवशी, म्हणजे शुक्रवारीच हा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ सेम टाईमला पोस्ट होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला त्या व्हिडिओची पण लिंक हवी असेल तर मी मध्ये देईलच. मजा म्हणून बघा, तुम्ही पण एन्जॉय कराल तो व्हिडिओ. म्हणजे प्रोडक्ट ते जेव्हा वापरत होते ना, तेव्हा माझं असं होत होतं, भाई आता वाट लागली माझ्या प्रोडक्टची, आता काय करतायत. पण केलं बऱ्यापैकी, छान चॅलेंज केलं त्यांनी. मी जे मस्कारा लावते तो आहे स्विस ब्युटीचा. तुम्हाला तो बेनिफिटच्या मस्कारासारखा दिसत असेल, एक्झॅक्ट ड्यूप आहे. सॉरी, स्विस ब्युटीचा नाही, इनसाईडचा ब्रो टॅटू म्हणून आहे. मस्त आहे हा, केसांना अजिबात हलवत नाही इकडे तिकडे आणि छान. म्हणजे आयब्रोज फील करत बसण्यापेक्षा हे पटकन घेतलं आणि लावलं तरी मस्त स्वस्तात मस्त काम होऊन जातं. मोठा आयशॅडो पॅलेट ब्रश घेतला आहे, हा पिंक, पिंक न्यूड ब्राऊन दोन्ही कलर मिक्स करते मी. आउटर कॉर्नरला प्लेस केलं, ब्लेंड 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 ब्लेंड. ओके, थोडंसं आपण झूम पण करू शकतो याला. एवढंच झूम होतं आहे. तर आय मेकअप तुम्ही छान बघू शकता. कुठेही हार्श लाईन नाही दिसली पाहिजे. आणि जर तुम्हाला कधी वाटलं ना की हार्श लाईन दिसते, तर एक प्लेन ब्रश घ्यायचा आणि त्याच्यात व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं, परत होऊन जातं. आणि त्यानंतर मी ब्रश थोडा चेंज करते, छोटा ब्रश घेते, डार्क ब्राऊन शेड आणि आउटर कॉर्नरला लॅश लाईनच्या जवळ ब्लेंड करते. सेम ब्रश ना, सेम आयशॅडो लोअर लॅश लाईनला. नंतर स्मॉल असं शिमर घेतलंय मी. आता याला पण करूयात परत, आहे त्या जागी, एवढं पण नाही. आणि या आयशॅडोच्याच ब्रशने थोडंसं शिमर पार्टिकल घेऊन मी लोअर लाईनला इनर कॉर्नरला लावले. नाईस 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 नाईस. आता आपण लावणार आहोत लायनर. लायनर लावताना थोडीशी ना कॉन्शियस होते मी, तसं ते प्रत्येकजणच होतं म्हणा, बट हम कुछ ज़्यादा ही हो जाते हे. दुसऱ्याला लावताना मजा येते, स्वतःला लावायचं म्हणजे डबल मजा.
वाह, क्या ही लगा दिए हम। सुंदर, शाबास। आता आपल्याला लावायचं आहे मस्कारा। मस्काऱ्यासाठी मी 2 मस्कारे यूज करते ॲज युजल। सगळ्यात पहिला जो यूज करणार आहे तो मी आहे लॅनकॉमचा आयडल लॅश म्हणून, आणि मस्त कोट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला सेट होऊ द्यायचा आणि मग दुसरा मस्कारा लावायचा। अभी हम इसको होने देते हैं थोड़ा सा ड्राई। तब तब तक हम कर लेते हैं। लागली का सरळ? आता आपण याला पहिले करूयात मेकअप फिक्सरने स्प्रे फिक्स आणि मग त्याच्यानंतर टचअप। आणि हा आहे माझा फायनल लुक। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच, आणि जर सबस्क्राईब केलं असेल तरीही थँक्यू सो मच, आणि जर नसेल केलं तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईब, कारण असा अजून खूप भन्नाट कॉन्टेंट तुम्ही मिस कराल, आणि जर तो मिस होऊ नये किंवा या सगळ्या व्हिडिओमधनं तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह, काहीतरी एंटरटेनिंग भेटत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक सबस्क्राईबचं बटन, एक लाईकचं बटन माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशनचं काम करतं, आणि जर तुम्ही आधीपासूनच मला सपोर्ट करता तर थँक्यू सो मच, खूप ग्रेटफुल आहे मी। पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत। तोपर्यंत बाय, टेक केअर, आय लव्ह यू, बाय बाय। काहीतरी बोलायचं होतं मी विसरले।